9 तारखेक फ्लायओवराचें उद्घाटन करता आनी फ्लायओवराचें उद्घाटन जाल्या उपरांत आमच्यो ज्यो स्टेज कॅरेज बसी चलता म्हापसा नॉर्थाच्यो सगळ्यो पणजे येता आनी खास करून म्हापसा पणजे रुटाचेर ज्यो 22 बसी लोकल चलता आनी एक्सप्रेस जवळ जवळ 33 बसी चलता. आतां ह्यो ज्यो बसी पळय आहा पळय त्यो कायद्या प्रमाणे स्टेज कॅरेज बसी म्हणटकूच आमकां हायवेन वयल्यान वचपाक मेळचें ना. आमकां सकयलो जो ओल्ड रोड पळय जो आहा तोच वापरचो पडटलो. आतां ओल्ड रोडाची जर परिस्थिती पळयत सर्वीस रोड किंवा ओल्ड रोड म्हटल्यार जाता. आतां तोच सर्वीस रोड म्हणून ताचो वापर करता तेन्ना तेची परिस्थिती पळयत जाल्यार बरोबर ना. जे पयलीं बस स्टॉप आसले काही जाग्यार बस स्टॉप वगैरे सगळे पळय जे दवरलेले पळय म्हणजे फ्रेम केल्ले पळय सगळे ते आतां थंय आमकां पळोवपाक दिसना. म्हणून ताका लागून आमी आयज एक रिप्रेझेंटेशन PWD मिनिस्टर माननीय दिगंबर कामत हांकां एक रिप्रेझेंटेशन दिलां की ओल्ड रस्तो पळय जो आसा पळय तेचेर जे बस स्टॉप वगैरे सगळे आसले ते परत सारके मेंटेन करचे. कारण आतां सद्या परिस्थिती कितें आहा की बसी पॅसेंजर घेवपाक जर उब्यो केल्यो जाल्यार खंय तरी बाकीचे रोड युजर जे आहा पळय म्हणजे 4 व्हिलर किंवा 2 व्हिलर ते खंय तरी ड्रायव्हरां कडेन वाद बी सगळे घालता आनी बेश्टे नाका ते विशय थंयसर परत उपस्थितीत जाता. पुलीस स्टेशनार हितून तितून पावपाचे विशय उपस्थितीत जाता. ताका लागून आमी मागला की एप्रोप्रिएट लोकांची सेवा जेन्ना करता आनी लोक जेन्ना त्या रस्त्याचो वापर करता तेन्ना प्रॉपर बस स्टँड हाडचे. आतां एक समाधान कितें आहा की हांव 2-3 फावटी PWD मिनिस्टर दिगंबर कामत हांकां मेवळा. आमी सदांच सरकाराच्या विरोधान आसता पूण तांकां ज्या ज्या वेळार मेवळा तांचो एक्सपिरियन्स एक बरो आसता. आतां ते कॅबिनेटाक वयच्या पयलीं तेंच्यांनी इमिजिएटली जो गजानन देसाय जो 7th डिव्हिजनाचो जो आहा ताका आफून हाडून आमच्या फुड्यान डायरेक्शन दिलें आनी कितें आहा ते रिलीफ दिवपाचो तेंच्यांनी तांकां आदेश दिला कशा तरेन आमकां घेवन सर्वे करून बस स्टॉप बी कशें घालपाक जाय ते पळय म्हणून सांगलें. हेच्या पयलीं आमी पोरनो सर्वीस रोड जी खडी वयर येयल्ली होणी पडलेले ते विशय तेंच्या मुखार येयल्ले तेंच्यांनी इमिजिएटली डायरेक्शन दिवन हॉटमिक्स केले. म्हापसा बस स्टँड जो आहा तेचे हॉटमिक्स केले. अशें हांव तेंचे खरें अशें जे कोण काम करता न्हू तर दिगंबर कामत आमची 2-3 कामां सांगिना फुडें केल्या तेंच्या आभार व्यक्त करता. आनी बाकीचे मंत्री जे आहा पळय सरकारांतले तेंच्यांनी तो आदर्श फॉलो करपाक जाय. कित्याक बाकीचे जे मंत्री आहा हेंच्या खात्यान फायलीच फुडें गेल्ल्यो आमकां दिसना. आतां वाहतूक खातें आसत किंवा हांगा आसत फायलीच फुडें वतालो. आयज खंय तरी हांवें मिडियान स्टेटमेंट वाचलो की चेअरमॅन कदंबाचो स्टेटमेंट दिता हांगासर की प्रायवेट बसकारांनी म्हणटा EV बसी हाडयल्यो. अरे आडोवपाचो प्रयत्न कित्याक घेता? जर कायद्यान आसा जाल्यार ती रजिस्टरींग ऑथॉरिटी आतां निर्णय घेतले. तुमच्यो चलतात बेकायदेशीर. डायरेक्टराक आमी 2 दीस जाले फाटल्यान लागलेले प्रेस केला सरकाराक निवेदनां दिल्या की इलेक्ट्रीक बसीक स्टँडींग नासतना स्टँडींग कशें व्हरता तेच नासतना ड्रायव्हर कशें चलयता आनी HSRP पळय आहा ह्यो टेम्पर करपाचो प्रयत्न जाल्या हातीन पेंट केल्या पूण HSRP घालप कित्याक नाजाल्यार पेंटरांकूच दिया. अशी बाकीची जी पळय खातीं आहा हेंच्यांनी दिगंबर कामत पळय जे मंत्री आहा PWD हांचो आदर्श दवरपाक जाय दोळ्या मुखार आनी कामां पळय जी आहा सामान्य जनतेची किंवा बसवाल्यांची चालना दिवपाक जाय अशी शेवटी हांव मागणी करता. 11 तारखेक नितीन गडकरी येता 11 सप्टेंबराक तेन्ना तुमी पत्रकार परिशदेक जाहीर केला ताका ब्लॅक फ्लॅग दाखयतले म्हणून. पळय कितें आसा हितून मागीर मातशें चेंज जाला. आमी ब्लॅक फ्लॅग त्या दिसा घोशणा केल्ली नितीन गडकरीक दाखयतले पूण आतां आमी ते 6 तारखेक अमित शाह तांकांय दाखोवपाचो निर्णय घेतलेला. आनी त्या प्रमाणे कायदेशीर नोटीस जी पळय दिवपाक जाय चीफ सेक्रेटरी एक्चुअली चीफ सेक्रेटरीक नोटीस दिल्यार पुरो जाता कायद्यान पूण तरी आसतना आमी तेच्यो कॉपी ज्यो आहा त्यो सगळ्या कन्सर्न डिपार्टमेंटांक दिल्या. डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट, मिनिस्टर ऑफ ट्रान्सपोर्ट, चीफ मिनिस्टर ऑफिस हांकां SP सावथ आनी फर्स्ट टायम हांवें नोटिसीन कितें आसा आमकां आंदोलन करूंक न देणें ते हे जन्मसिद्ध हक्क समजता. हे सरकार म्हणजे पळय प्रमोद सावंताचे कितें जन्मसिद्ध हक्क समजता कोणाक आंदोलन करूंक न दिवप पळय ते. पूण हांवें मागला तितून जजमेंट सायड केल्या सुप्रीम कोर्टाचे आनी कॉन्स्टिट्युशनाचे आर्टिकल 19 जे आहा जे फ्रिडम ऑफ स्पीच दिता मनशाक आनी एजिटेशन करपाक जे अधिकार दिता पीसफुली त्या प्रमाणे ते सगळे सायड केल्या त्या प्रमाणे आमकां ते करूंक दिवचे मागणी केल्या. अमित शाह कित्याक ना आमी केंद्रान पळय कोण पळय येता पळय गोंयांत तांकां कळपाक जाय की हे सरकार कशा तरेन चल्ला. आतां राजनाथ सिंग सुद्दां फाल्यां तो अर्जंट येता म्हणून आमचे कडेन ती आमचे अजून ऑर्गनायज जावंक ना म्हणून आमी रावले. नाल्यार फाल्यां राजनाथ सिंगाक सुद्दां दाखोवपाचें कारण कितें गोंयांत कितें पळय चल्लां तें तांकां कळोंक जाय. ते दिल्लीन फक्त कितें हे वचोन तांकां दाखयता सगळे बरोबर चल्लेले आहा ताका लागून आमी ते दाखयता.